मागील झालेल्या सामन्यामध्ये चुका त्यांना करेक्ट करायच्या आहेत आणि पाहूया कशा पद्धतीने सामन्याला सुरुवात होत आहे सीके किंग विरुद्ध भूमी एंटरप्राइजेस. सामना करेल गुड्डू सागर मिमरोड यांचा लेफ्ट आर्म स्पिनर. टप्प्याचा चेंडू वन बाउन्स जातोय बघा फील्ड होते गेल्यापर्यंत फील्ड झाला. सुंदररित्या अडवला चेंडू क्षेत्ररक्षण रन होण्याचा चान्सेस इथे योग्य वेळी कॉल दिलाय आणि रनआउट होण्याचा चान्स इथे होता परंतु चान्स गमावला इथे. स्ट्राइक एंड तो अथर्व त्याला साथ आहे गुड्डूची. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला होता परंतु वन बाउन्स ओव्हर द रोप त्यांना अपेक्षा होती 4 रनाची परंतु चांगला फील्ड केला इथे गुड. परत त्या दरम्यान उंचावून मारण्याचा प्रयत्न केला चेंडू हवे जातोय पावे कॅच होते की नाही. कॅच खाली दोन फिल्डर दिसत परंतु सुंदर कॉल दिलाय आणि कॅच घेतलाय अक्षय यांनी. एक सोपा झेल अथर्व तंबूत परतन दिसतो आपल्याला इथे. पहिलाच विकेट इथे गेलाय विकेटचं पतन झालंय पहिल्या विकेटचं.
सीके किंग तर्फे टार्गेट असेल त्यांच्या जवळपास मागे त्या पद्धतीने त्यांनी रणनीती आखली होती. 70 ते 75 धावांचं लक्ष ठेवायचं. त्या धावांची अपेक्षा ठेवून इथे खेळी करताना दिसत होते आपल्या ते अथर्व, परंतु पहिलाच प्रयत्न फसलाय आणि उंचावून मारण्याचा प्रयत्न केला होता स्क्वेअर लेगच्यावरून, परंतु प्रयत्न फसला आणि एक सोपा झेल देऊन तंबूत मागं दिसला आपला अथर्व. नवीन त्याची जागा घेणारा फलंदाज तो आहे तो अमोल. रिवर्सचा बादशाह म्हणतात त्याला, पुण्याहून खेळण्यासाठी आलेले ते अमोल पवार. एक उत्कृष्ट असा फलंदाज, 360 डिग्री खेळतो असं म्हणता येईल ना आपल्याला, आणि त्याची फलंदाजी पाहण्यात आपल्याला नक्कीच आनंद मिळेल. पाहूया कशा पद्धतीने सागर, एक नावाजलेला गोलंदाज सागर मेमरोड, हा वन साइड या संघाकडून खेळताना दिसतो आपल्याला. जो एक नावाजलेला संघ आहे त्या संघाचा हा खेळाडू गोलंदाज सामना करेल अमोल. पाहूया कशा पद्धतीने लेफ्ट आर्म स्पिनरला अटॅक करतील आणि कशा पद्धतीने खेळी उभी करतील. पुढचा चेंडू घेऊन रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, पहा पहिला चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला होता. रिव्हर्स हा त्यांचा एक आवडता बॅटमधला फटका आणि खेळण्याचा प्रयत्न, पण प्रयत्न फसलाय आणि निर्धाव असा चेंडूची सांगता केली ते सागर याने. उंचावून मारण्याचा टोलवण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न सक्सेसफुल. स्क्वेअर लेगच्या दिशेवरून जातोय चेंडू सीमारेषा पार. अतिशय उंच असा आणि लॉंगेस्ट सिक्स म्हणता येईल आपल्याला. खोदून काढलाय चेंडूला आणि स्क्वेअर लेगच्या दिशेवरून मारला तो. 6 धावांसाठी धावसंख्या धाव पडली, 6 धावांची भर आणि धावसंख्या झाली ते 5 चेंडू आणि 7 धावांची खेळी आतापर्यंत झाली. उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना पेश केला होता आतापर्यंत सागरने, परंतु एक खराब चेंडू खोलवर टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्नांना यश नाही आणि चेंडू सीमारेषा पार स्क्वेअर लेगच्या दिशेने. शेवटचा चेंडू या षटकातली धावसंख्या झाली 7, एक गडी बाद. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पहिला स्टान्स घेतला होता सागरने, वेळीच हेरला आणि आपल्या चेंडूची टप्प्याची दिशा बदलली आणि निर्धाव अशा चेंडूची सांगता केली. पहिल्या षटकात 7 धावा, एक गडी बाद. अतिशय सुंदररित्या हाताळलेलं हे षटक. या षटकात केवळ एक षटकार आला, तो एक खराब चेंडू आपल्याला म्हणता येईल आणि त्या चेंडूमुळे झाले धावसंख्या 7, एक गडी बाद. सीके किंग टार्गेट असेल 70 ते 75 धावांचं. पुढचं षटक घेऊन येतोय अक्षय, ऑलराऊंडर. स्पार्टन या संघाकडून खेळणारा फलंदाज आता गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय तो ऑलराऊंडरच्या भूमिकेत आहे. पहिला चेंडूचा सामना करेल गुड्डू. थोडासा लेंथवरती लागला चेंडू, पॉइंटच्या दिशेला टोलवलेला चेंडू. पाहूया काय होत आहे. 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये गेल्यात. धावसंख्या झाली 9. हॅलो हॅलो अनिकेत, अनिकेत हॅलो, आवाज आ रहा है अनिकेत? धाव संख्या 10. 2 चेंडू, धाव संख्या झाली 10. सामना करेल अमोल माडी यांचा. स्क्वेअर दिशेने टोला चेंडू, फुलटा चेंडू, लो फुलटा चेंडू होता. धाव जाते त्या स्क्वेअर दिशेला. एक धाव घेण्यात यश मिळत आहे. धाव संख्येत भर होते ते एका धावाची. धाव संख्या झाली 11. 3 चेंडू, एक गडी बाद. 11 धावा. पहिले 3 चेंडू अतिशय सुरेख पद्धतीने हाताळले अक्षय यांनी. आता सामना करतील गुड्डू.
अको टप्प्याचा चेंडू होता, थोडासा स्वेळ टाकला, चेंडू वाईडचा इशारा होतोय अंपांचा. पुन्हा एकदा अको टप्प्याचा चेंडू फिरकावून दिला मिड विकेटवरून 6 धावांसाठी. अतिशय उत्कृष्ट असा षटकार येतोय बॅट मधून गुड्डूच्या. एक उत्कृष्ट फलंदाज आपल्याला इथं फलंदाजी करताना दिसतोय. आता पहिल्या सामन्यामध्ये एवढी काही चुनूक दाखवता आली नाही, परंतु या सामन्यात नक्कीच त्याचा एक टार्गेट असणार आहे आणि त्या टार्गेटला निर्धारित धरून तो टार्गेटकडे आगेकूच करता दिसतोय आपल्याला. 6 धावांची भर टाकली, 6 धावांमध्ये धावसंख्या पोहोचली ती 17. कोलटप्प्याचा चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू होता, निर्धावाचा चेंडू, अतिशय उत्तम कमबॅक केलेला हा चेंडू होता अक्षय यांच्याकडून आणि धावसंख्येला खीळ घातली. आतापर्यंत केवळ 2 षटकार आलेत आतापर्यंत, एक गुड्डूनी मारला आणि एक अमोलच्या बॅटमधून आलेला षटकार. त्या व्यतिरिक्त कोणतेही मोठे फटके खेळण्यास त्यांनी वाव दिला नाही या गोलंदाजांनी. आता शेवटचा चेंडू घेऊन अक्षय पुन्हा कोलटप्प्याचा चेंडू घेण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर शॉट मारलेला आहे स्क्वेअर लेगच्यावरून, पुन्हा 6 धावांसाठी. अतिशय उत्कृष्ट असा फटका षटकार आपल्याला बॅटमधून येतोय गुड्डूच्या. खोदून काढलाय चेंडू, हेलिकॉप्टर शॉट मारलेला आहे. यॉर्कर लाईन टाकण्याचा प्रयत्न होता अक्षय यांचा करणे, अगोदरचा चेंडू त्यांनी यॉर्कर टाकला होता, तोच प्रयत्न ते करत होते, परंतु प्रयत्न पूर्णपणे फसला आणि यश पूर्ण मिळते ते गुड्डूला 6 धावांचं आणि धावसंख्या वाढते ते 21. किती झाले? 23 झाले ना. हे धावसंख्या दिली 23, 24 झाली, 24 झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 24. थोडस महागडा असं षटक म्हणता येईल याला, कारण ज्या पद्धतीने पहिलं षटक हाताळलं होतं सागरने त्याची नक्कीच आपल्याला तारीफ करावी लागेल आणि पुन्हा त्यासाठीच त्याला पाचारण केलं. ज्या पद्धतीने जे षटक हाताळलं होतं अमोल सारख्या फलंदाजाने पूर्णपणे बांधून ठेवलं होतं, त्याला कोणत्या प्रकारचा वाव दिला होता, कोणतेही षटकार मारण्याचा किंवा एखादा मोठा फटका खेळण्याचा कोणताही जागा दिली नव्हती. पुन्हा तोच सागर सामनाकारी अमोल पुन्हा त्याच प्रकारची गोलंदाजी करताना दिसतोय आपल्याला तो सागर आणि एक धाव घेण्यामध्ये यश मिळतंय. धावसंख्या झाली ते 25. एक गडी बाद अथर्वच्या स्वरूपामध्ये पहिल्या षटकामध्ये बाद घेतलेला सागर यांनी. दोन्ही दमदार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, एक खूप टेक्निकली स्ट्रॉंग असलेला गुड्डू आणि दुसऱ्या साईडला 360 डिग्री खेळणारा अमोल माफ करा. त्या दरम्यान स्क्वेअर लेगच्या दिशेला आज आपण याच्या दिवसात पाहिला स्क्वेअर लेगच्या दिशेला खूप साऱ्या धावा जमा करताना आपल्याला फलंदाज दिसलेले आहेत. मिड विकेटच्या क्षेत्रात मारण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेत चेंडू जातोय, पुन्हा एकदा 30 रणनीती, 2 धावा आतापर्यंत 2 चेंडूमध्ये, धावसंख्या झाली ती 26. तिसरा चेंडू, पुन्हा चेंडूची गती परिवर्तन केले आणि निर्धाव चेंडूची सांगता केली. एक मोठा फलंदाजाला उभा ठेवण्यात यश मिळते ते सागर मिंब्रोड यांना. अमोल सारखा एक फलंदाज इथे त्याच्या फलंदाजीला खीळ लावली ती सागर यांनी. चौथा चेंडू, स्लॉट मध्ये चेंडू उंचावून जातोय मिडवरून 6 धावांसाठी झाडांमध्ये. अतिशय उत्कृष्टरित्या हाताळलेला आज षटकार स्लॉट मध्ये होता, कोणत्याही प्रकारची गडबड केली नाही आणि स्टँड अँड डिलिव्हर केलाय 6 धावांसाठी. आतापर्यंत शांत असलेला अमोल सागर यांना एक घणघणीत षटकार मारून पुन्हा सामन्यात परतताना दिसतोय. धावसंख्या झाली ती पुन्हा एकदा सुंदर असा षटकार कव्हरच्या क्षेत्रामध्ये, बॅक टू बॅक 2 सिक्सेस.
3 ओव्हर 2 चेंडू नंतर गुड्डूनी हा तटकावलेला खूप सुंदर लेग साईडला चेंडू. 1 बाउन्स ब्रिजेशनी कलेक्ट करून किपरकडे पाठवला. टक्क्याचा हा तिसरा चेंडू. चौथा चेंडू अमोल पवार यांच्यासाठी आणि हा घोषित झोनमध्ये 1 धाव. चौथ्या चेंडूवरती 1 धाव. अमोल पवार यांच्याकडून मोठ्या अपेक्षा त्यांच्या संघासाठी. या 2 चेंडूवरती काही होऊ शकतं. षटकार जाऊ शकतो, विकेट जाऊ शकते, रन्स येऊ शकतात. आता हा 5वा चेंडू, चौथ्या ओव्हरचा 5वा चेंडू टक्क्या घेऊन येतोय अमोल पवार यांच्यासाठी. आणि टक्क्या खूप छान गोलंदाजी करतो, लेग स्पिन करतो आणि हा टाकलेला चेंडू हा स्लोअर वन. ओ गुड बॉल, गुड बॉल. ॲक्शन फास्ट आणि डिलिव्हर स्लो डिलिव्हर केला, लेग स्पिन केला, थोडा बाउन्स होता आणि त्यामुळेच खेळाडू बॅकफुटवर खेळू की फ्रंट फुटवर द्विधा मनस्थितीमध्ये. पण हा डॉट चेंडू, हा डॉट चेंडू आणि हा 5वा 6वा चेंडू आणि हा पुन्हा डिक्लेअर झोनमध्ये, पुन्हा डिक्लेअर झोनमध्ये आणि 5 रन्सची ओव्हर. तगडे खेळाडू असताना 5 रनची ओव्हर म्हणजे हा एक खूप. 4 ओव्हर नंतर हॅलो हॅलो आवाज येतोय. 4 ओव्हर नंतर 45 धावा, धावा फलकावर. 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये 30 धावा येणं आवश्यक. कारण अपोजिशन बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग बॅटिंग ऑर्डर आहे. 7 ते 8 फलंदाज त्यांचे तगडे फलंदाज आहेत अपोजिशनमध्ये. आणि आता स्ट्राईकवरती आहेत गुड्डू. आता 12 चेंडू आहेत. आता विकास गोलंदाजी करतोय गुड्डूसाठी. विकास सुद्धा खूप छान चेंडू लेग स्पिन करतो. थोडा पेस कमी आहे पण टर्न चांगला आहे, टप्पा चांगला ठेवला. गुड्डू सफल होऊन खेळू शकतो. आणि गुड्डू उंची लहान पण रबर बॉल, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कीर्ती महान असा खेळाडू आहे गुड्डू. आणि गुड्डूसाठी हा विकासचा पहिला चेंडू. 45 धावा, 12 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता. म्हणजे त्या असतील तर डिफेंडेबल एक कोर्स. हा वाईट बॉल, हा वाईट बॉल आणि 1 धाव डिक्लेअर म्हणजे 2 धावा. वाईटची 1 आणि 1 डिक्लेअर झोनमध्ये गेलेला बॉल. 47 24 चेंडूमध्ये 47 रन्स त्यांनी केलेले आहेत. 30 चेंडूमध्ये 24 चेंडूमध्ये. आता हा पहिला चेंडू विकासचा गुड्डूसाठी आणि याच्यावर आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात गुड्डूने हा खूप छान तटकवलेला चेंडू. पण लेग साईडला हा मिड विकेट आणि लेग साईड मिड विकेटच्या दिशेने गेलेला चेंडू. पण 1च धाव. खूप छान क्षेत्ररक्षण, अचूक फेकी, गुड कलेक्शन. 11 चेंडू, कमीत कमी 30 धावा जर असतील तर 75-76 पर्यंत जाऊ शकतात. आणि जर 75 स्कोर केला तर 12 ते 13च्या ॲव्हरेजने हा स्कोर करणं कठीण जाऊ शकतं. आता हा विकासचा दुसरा चेंडू अमोल पवार यांच्यासाठी. आणि अमोल पवार याच्यावर आक्रमक फटका खेळणार, रिव्हर्स स्वीप सुद्धा मारू शकतात कारण लेग स्पिन करतो विकास. आणि हा गुड बॉल नाही, वाईट बॉल, वाईट बॉल, वाईट बॉल. हा लेग स्पिन करतो, लेग स्टंप उडवण्याच्या प्रयत्नामध्ये हा वाईट बॉल गेला. रबर बॉल स्पर्धेमध्ये पेस ज्याच्याकडे असतो तो बॅट्समनचा फेस काढू शकतो. आणि हा पेस नाही आहे पण लेग स्पिन आहे. आणि हा सुंदर टाकलेला चेंडू आणि हा हेलिकॉप्टर शॉट म्हणू शकतो पण थोडासा ग्राउंड शॉट खेळलेला हा चेंडू. आणि मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये
फडतरे यांच्याकडून थोडी मिसफिल्ड त्याचा फायदा घेऊन 1 रन एक्स्ट्रा रन गेलेले आहे अमोल यांच्यासाठी. विकासचा हा चेंडू आणि तटकावलेला आहे. 1 बाउन्स. 4 रन. 1 बाउन्स 4. अक्षयकडून सहसा मिसफिल्ड होत नाही पण ही मिसफिल्ड झाली आणि ह्या 4 धावा गेल्या आणि या 4 धावेनंतर 50 क्रॉस 55 किती 55 धावा 55 धावा झालेल्या आहेत आणि अक्षयकडून एक चांगला बॉलर, चांगला बॅट्समन, चांगला फिल्डर पण मिसफिल्ड केली. 3 धावा एक्स्ट्रा गेल्या आणि विकासचा हा चेंडू अमोलसाठी आणि अमोलने मारलेला हा उत्तुंग. याला उंचीच्या 6 द्यायला पाहिजेत पण लॉंग ऑफला हा झेल बाद विकासने टाकलेला थोडा बाहेर टाकला आणि बाहेर काढला. स्टेप आउट केला अमोल यांनी पण स्टेप आउट करून सुद्धा त्या एलिव्हेशन आपण म्हणतो मिळालं नाही आणि तो सागर विमरोट यांनी तो झेल घेतला. खूप ग्राउंड कव्हर केलं त्याने. आता एक तडाखेबंद फलंदाज मैदानामध्ये येतोय मॉन्टी. हा टेनिस बॉल रबर बॉलमध्ये दोन्ही क्रिकेट छान खेळतो. खूप चांगला फिटनेस आहे आणि ग्राउंडवर तो कायम मैदानी खेळत असतो. फिटनेस खूप छान आहे. तो गोलंदाजी करत नाही, तो फलंदाजी करतो. अमोल पवार पुन्हा अमोल पवार यांनी चांगली फलंदाजी केली. आता ते आता मॉन्टीचा विकासचा सामना करेल तो मॉन्टी. जर या 2 चेंडूमध्ये 2 षटकार आले तर आपण असं म्हणू शकतो की बऱ्यापैकी स्कोअर कव्हर केला आणि 55 या धावसंख्येवर गाडी अडली आहे. आणि जर या 7 चेंडूमध्ये जर 3 षटकार जरी लागतात आणि 70 पार जर हा स्कोअर होतो तर मग मॅचमध्ये खूप अटीतटीचा सामना हा होऊ शकतो. पण जर या 7 चेंडूमध्ये जर 6-7 10च्या आसपास धावा आल्या तर मग हा डिफेंड करणं कठीण जाऊ शकतं. आता हा विकासचा चेंडू खूप छान षटक विकासने टाकलेला आहे आणि विकासचा हा चेंडू मॉन्टीसाठी. आता काय करतोय मॉन्टी बघूया या चेंडूवरती आणि हा खूप छान टाकलेला चेंडू आणि फक्त म्हणजे लॉंग ऑनच्या दिशेने हा चेंडू आला. फक्त 1 धाव गेली. एका धावेने काही फरक पडणार नाही. स्कोर बोर्ड 1-2 असा इम्प्रूव्ह होऊन चालणार नाही. 4-6-4 अशा पद्धतीनं जर रन्स आल्या तर एक अटीतटीचा सामना बघायला मिळू शकतो गुड्डूसाठी. हा शेवटचा षटकातील सेकंड लास्ट षटकातील शेवटचा चेंडू हा गुड्डूने तटकवलेला. व्हॉट अ शॉट गुड्ड्या. 6 धावा आणि आता जसं आपण एक्सपेक्ट करत होतो की या 7 चेंडूत जर 2 ते 3 षटकार येत आहेत तर ही मॅच रंगतदार होऊ शकते. 62 धावा झालेल्या आहेत. अगोदरच्या मॅचमध्ये सुद्धा 62 रन्स होत्या पण या 62 रन्स कमी पडल्या. अगोदरच्या सामन्याचा जर आपण एक जजमेंट अंदाज किंवा एक आकलन केलं तर 62 स्कोर होता अगोदरच्या मॅचमध्ये पण तो 4 चेंडू राखून तो स्कोर पार झाला. म्हणजेच काय की 70च्या घरात स्कोर जाईल हे मात्र निश्चित आहे. पण जर 80 झाले तर अपोजिशनवर प्रेशर येऊ शकतो. 13-14च्या रन रेटने जर रन्स करायचे असतील तर थोडं चॅलेंजिंग जाऊ शकतं. आणि हा अंकेश बेलके हा सुद्धा लेग स्पिनच करतो. मॉन्टी समोर आहे आणि अंकेशने टाकलेला हा चेंडू 1 धाव तर जाईल नाही. हा झेल आहे आणि हा आउट. हा बाद होतोय. 5 चेंडू 1 षटक 1 चेंडू 62 स्कोर आणि 62 स्कोर 62 वरती आता आलाय अतुल हा एक खूप छान आपण काय बोलतो पदललित म्हणजे फुटवर्क खूप छान आहे. लास्ट मॅचमध्ये त्यांनी जे बैठक 2 शॉट मारले. स्वीप एक 6 होता आणि एक लो फुल टॉस त्यांनी डीप मिड विकेटला 6 मारला.
हा नेत्रदीपक फटका होता आणि तो हे 2 फटके पाहिल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर तो बाद झाला, पण ते 2 फटके असे होते ज्यामुळे मॅचचा स्कोर जो आहे तो खूप चांगला इम्प्रूव्ह झाला. आता या 5 चेंडूमध्ये आता आपण बघूया तो गुड्डूला स्ट्राईक देतोय की तो स्वतःहून एक 2-3 षटकार मारण्याचा प्रयत्न करतोय आणि ह्या चेंडूवर पाहणं आवश्यक आहे. आणि हा टाकला अंकेशने चेंडू, हा चेंडू छान होता पण वाईड होता. आपण छान नाही बोलू शकत, लाईन चुकीची होती, लेंथ बरोबर होती. आणि अंकेशचे 5 चेंडू आहेत अंकेशकडे आणि अतुलकडे सुद्धा 5 चेंडू आहेत. आणि आता बघूया अतुल या चेंडूवरती काय करतोय. आणि हा सुंदर फटका, हा बाहेर, हा बाहेर, हा फक्त षटकार नाही, जर याच्यावरती उंची आणि जर लांबी याचा जर विचार केला तर 8 धावा द्यायला हव्यात. एवढा नेत्रदीपक सुंदर फटका होता हा, अप्रतिम फटका. 68-69 स्कोर होतोय आणि अतुलकडून हीच अपेक्षा आहे. अतुलकडून हीच अपेक्षा आहे की या उरलेल्या 4 चेंडूमध्ये जर तो 2 षटकार अजून खेचतोय तर 80 पार स्कोर होईल. आणि 80 पार स्कोर झाला तर समोरच्या टीमवर दबाव येईल, कारण समोरची टीम पहिला सामना हरलेली आहे, दुसरा सामना त्यांचा आहे, हा त्यांना मस्ट विन मॅच आहे. हे 4 चेंडू ह्या मॅचची दिशा ठरवतील आणि कोणाची होणार आहे दशा हेही ठरवतील. तिसरा चेंडू, अरे हाही फुलटॉस, चुकीचा चेंडू होता, पण हा घोषित डिक्लेअर झोनमध्ये. आणि ही 1 धाव डिक्लेअर झोनमध्ये, फक्त 1 धाव. अतुलनी प्रेडिक्टेबल शॉट प्रयत्न केला होता, प्रेडिक्ट केलं होतं की त्याला हा शॉट खेळायचा आहे, पण फुलटॉस आला आणि फुलटॉस या चेंडूवरती त्याला फक्त 1 धाव मिळाली. आता 3 चेंडूमध्ये जर 2 षटकार येत आहेत तर हा खूप चांगला स्कोर होतोय. आणि अंकेशचा हा चेंडू, हा सुंदर फटका, हा बैठकच होती पण नाही, हा षटकार नाही जात. पण डिक्लेअर झोनमध्ये पुन्हा 2 धावा, पुन्हा 2 धावा. आता हे 2 चेंडू उरलेत, ह्या 2 चेंडूमध्ये त्याला 2 षटकारांची जर जोड मिळाली, 12 धावांची जर जोड मिळाली तर मात्र हा सामना अटीतटीचा नाही, एक संघर्ष बघायला मिळेल. कारण अपोजिशन टीममध्ये सुद्धा तगडे प्लेयर्स आहेत आणि ते पण वाटच बघत असतील की कधी मला फलंदाजी येते. आणि हा 5वा चेंडू टाकलेला अतुल, अरे वा, व्हॉट अ शॉट यार, ग्रेट शॉट, ग्रेट शॉट. हा रोडवरती गेला, म्हणजे जवळपास बाउंड्रीपेक्षा 30 मीटर लांब होता हा. हा याच्या 9 धावा द्यायला हव्यात. आणि हा बैठक छान मारतो हे मी म्हणालो होतो आणि त्याचा प्रत्यय आज येतोय. बैठक खूपच छान, लेग स्पिनरला थोडासा पुढे गेला आणि बसून मारला शेवटचा चेंडू अतुलसाठी. आणि हा पुन्हा 1 षटकार, हा तर याही 9 धावा द्यावे लागतील, हा या 12 धावा द्यावे लागतील. आणि अतुल, एक रिंकू सिंगची आठवण येते मला, म्हणजे एक फिनिशर, जसा इंडियन टीममध्ये युवराज सिंग होता तशी फलंदाजी अतुलने केली. प्रेमाने भोजा म्हणतात त्याला, पण त्याची फलंदाजी ही फक्त पाहत राहावी असं वाटतं. आणि अप्रतिम फलंदाजी. आणि हा स्कोर होतोय 84-85 टू विन अपोजिशन टीमला. वेल प्लेड गुड्डू, वेल प्लेड अतुल, वेल प्लेड, व्हेरी गुड, वेल प्लेड अँड वेल फिनिश ऑल्सो. सो अप्रतिम फलंदाजी गुड्डू, अप्रतिम फलंदाजी अतुल. आणि खास करून तुमची बैठक बघण्यासाठी मी लवकर लंच करून इकडे आलो, म्हटलं कॉमेंट्री करूया. वेल प्लेड.
85 धावा जिंकण्यासाठी आणि मैदानात फलंदाज उतरतायत. मी फिल्डिंग टीमला विनंती करेन की त्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कारण 2 मॅच याच्यानंतर पुन्हा सेमीफायनल फायनल या मॅचेस होणं थोडंसं वेळेच्या अभावी आपल्याला थोडं स्पीड घ्यावं लागेल. मैदानात जे फलंदाज आलेत, पहिल्या मॅचमध्ये जी चूक केली, अक्षयला फिनिशर म्हणून पाठवला, पण आज अक्षयला ओपनिंगसाठी पाठवलं, एक राईट डिसिजन आहे. आणि टेनिस क्रिकेटमध्ये एक किरण भोईर आणि अक्षय ही एक मोठी नावं, बाहेर बऱ्याचशा टुर्नामेंट्स खेळतात, चांगले मॅच विनिंग परफॉर्मन्स देतात, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज सारखे अवॉर्ड्स त्यांनी घेतलेले आहेत. पण टेनिस क्रिकेट खेळत असताना 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिली गोष्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये जेव्हा टेनिस क्रिकेट होतं तर त्यावेळी थोडंसं इंजुरीची भीती असते खेळाडूंना, पाय घसरू शकतो, पडू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा टेनिस बॉलपेक्षा रबर बॉल, त्याला बाउन्स जास्त आहे, पेस जास्त आहे. म्हणजे चेंडू हा नॅचरल जी गोलंदाजी स्पिनर जी करतो ती सुद्धा एक तेज गोलंदाजासारखी गोलंदाजी वाटते. त्यामुळे टेनिस क्रिकेटमध्ये ना या 2 गोष्टीला समोर ठेवून विचार करूनच मग ते रबर बॉल क्रिकेट खेळलं जातं. इंजुरीचे जरा चान्स जास्त असतो आणि पावसामध्ये खेळायची मजाच और. पण भर पावसाळ्यात उन्हाळ्यासारखं हे 36-38 डिग्री टेम्परेचर आणि हे तापमान, या तापमानामध्ये फिटनेस राखून खेळणं म्हणजे खरोखर हे आव्हानात्मक आहे, खूप आव्हानात्मक आहे. आणि कौतुक करावंसं वाटतं ऑर्गनायझर यांचं, कौतुक करावंसं वाटतं अंपायर्स यांचं, कौतुक करावंसं वाटतं प्रेक्षकांचं, कौतुक करावंसं वाटतं खेळाडूंचं. या टेम्परेचरमध्ये स्टॅमिना खूप महत्त्वाचा आहे. कॅमेरामॅन, यूट्यूब लाईव्ह चालू आहे, लाईन बॉयज आहेत, आणि ह्या सगळ्यांची जी मेहनत आहे, ही मेहनत म्हणजे हा क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटतोय आपण. आणि हा जो क्रिकेटचा आनंद आपण लुटतोय यामध्ये कधी यश असतं, कधी अपयश असतं, कधी इंजुरी असते, कधी खुशी असते, कधी गम असतो. पण आनंद हा क्रिकेट खेळत असताना जो मिळतो त्याची तुलना कशाबरोबरही केली जात नाही. पैशात नाही, कोणत्याही गोष्टीत त्याची तुलना केली जात नाही. आणि आता हा कुणाल, एक तेज तर्रार गोलंदाजी करणारा 18-19 वर्षाचा तरुण, आणि 42-43 वर्ष वय असणारा किरण भोईर, एक आक्रमक खेळाडू, नावाजलेला खेळाडू. आणि हा त्याने टाकलेला पहिला चेंडू, आणि हा उत्तुंग मारलेला, हा मिस हिट आहे, हा मिस हिट आहे. आणि हा झेल सुटलाय, हा झेल सुटलाय की मॅच सुटले. हा खूप मोठी चूक आहे. हा झेल नाही सोडला तुम्ही मित्रांनो, ही मॅच सोडली कदाचित. कारण असे खेळाडू जेव्हा तुम्ही त्यांना पहिलं जीवदान देता तेव्हा मात्र हे लोक पुन्हा ती चूक करत नाहीत, कारण यांच्याकडे तगडा अनुभव आहे, यांच्याकडे मॅचचं रीडिंग खूप छान आहे, यांच्याकडे एक्सपिरियन्स दांडगा आहे, यांच्याकडे फार चुका कमी करून त्या चुका पुन्हा करायच्याच नाहीत. ही मात्र ही सद्सद्विवेक बुद्धी, हा चाणाक्षपणा आणि अनुभव मात्र या खेळाडूंच्या पाठीशी आहे. तुम्ही झेल सोडाल, तुम्हाला मॅच सोडावी लागेल. आणि येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये तुम्हाला समजेल की हा झेल किती महाग पडतोय. आता हा झेल किती महाग पडतोय हे आपल्याला कळेल 1-2 षटकात. आता हा कुणालचा दुसरा चेंडू अक्षयसाठी, पहिल्या चेंडूवरती 1 धाव, 1 चेंडू 1 धाव. दुसरा चेंडू कुणाल हा खूप छान वाईड यार्कर, खूप छान चेंडू टाकतो, अक्षयसाठी टाकलेला हा दुसरा चेंडू, आणि सुंदर मारायचा प्रयत्न, पण त्याच्या पेसमुळे बीट झाला. मी सांगितलं होतं की हा वाईड यॉर्कर, हा त्याची लाईन, त्याची लेंथ आणि त्याचा पेस अप्रतिम आहे, अप्रतिम आहे. 18-19 वर्षाचा मुलगा आहे, पण त्याचे खांदे बघा, शोल्डर बघा, शोल्डर. आता किरणसाठी तिसरा चेंडू, पहिल्या चेंडूवरती त्याला जीवदान मिळालं होतं आणि हा तिसऱ्या चेंडूवरती बोललो होतो हा षटकार, हा षटकार जातोय. करारा जवाब मिलेगा, करारा जवाब मिलेगा. यही शायद
यही शायद मैसेज दिया है उसने बॉलर को, करारा जवाब मिलेगा। 3 चेंडू 8 धावा, 3 चेंडू 8 धावा। अपोजिशन साइडला हवा आहे, पण रबर बॉलला हवेचा काही फरक नाही पडत। चौथा चेंडू खूप वाईड, खूप वाईड। हा ना लाईन बरोबर आहे, ना लेंथ बरोबर आहे, ना चेंडू बरोबर आहे, ना बघायला कोणाला आनंद होतोय, ना बॅट्समनला खेळायला आनंद होतोय, ना बॉलरला आनंद होतोय, ना त्याच्या कॅप्टनला। या चेंडूवर थोडंसं दुःख आहे, पण हा चौथा चेंडू पुन्हा कुणाल टाकतोय किरणसाठी, आणि हा टाकलेला चेंडू हा फक्त पेसमुळे बीट होतोय, फक्त पेसमुळं। जवळपास 125च्या गतीनं असावा चेंडू, 130च्या गतीनं असावा हा चेंडू। रबर बॉलची ती खासियत आहे, रबर बॉलची ती खासियत आहे। जर रबर बॉल मध्ये तुमचा पेस जास्त असेल तर तो बॉल भेटणं डिफिकल्ट आहे, तो चेंडू बॅट्समनला भेटणं डिफिकल्ट आहे। पण आता किरण सुद्धा हुशार खेळाडू आहे, कधी शफल होऊन खेळतो, कधी स्टंपच्या जवळून खेळतो, थोडा स्टेप आउट होऊन खेळतो, थोडा वाईड होऊन खेळतो, आणि हा कुणालचा चेंडू, आणि हा मारलेला उत्तुंग, आणि हा सुद्धा बाहेर जाणार भाई, बाहेर गेला। करारा जवाब मिलेगा, जवाब दे रहा है किरण, करारा जवाब दे रहा है, करारा जवाब दे रहा है। वो उसकी बैटिंग, उसका एक्सपिरियंस, वो बोलते ना एज इज ओनली नंबर। 44 वर्ष वय आहे, पण ते त्याच्या खेळातून दिसत नाही। त्याच्या खेळाकडे बघितल्यानंतर त्याचं वय कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही। आणि हा 5वा चेंडू कुणालचा किरणसाठी, अरे छान चेंडू, छान चेंडू होता, आणि हा किपरचा कॅच होता, पण घेतला स्लिपनी। हा किपरचा जर झेल किपरने घेतला असता तर खेळाडू बाद होता, पण घेतला स्लिपमध्ये। आणि किपर तेच सांगतोय, किपर तेच सांगतोय की काय चूक केली तुम्ही। पाणी पाहिजे। हेलो 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 हेलो। ये अमोल सर का पहली गेंद, और ये वाइड गेंद, और वाइड गेंद के साथ एक एक्स्ट्रा रन भी। क्या ऐसी छोटी छोटी मिस्टेक्स आप करोगे ना तो ध्यान में रखना, ये मिस्टेक्स आपको उसकी कीमत चुकानी पड़ेगी। एका षटकानंतर धाव संख्या होते 18, 18 यानी खतरा, 17 यानी खतरा। ये किरण के बैटिंग के 17 यानी खतरा। ये पहली गेंद, पेस पेस भाई, ये पेस है ना, ये पेस की वजह से बैट्समैन बीट हो रहा है। ये पेस आपका अमोल सर इतना जबरदस्त है ना, वो पहले मैच में मैंने आपका बॉलिंग देखा था, वो पेस की वजह से आपने बीट किया था बैट्समैन को। 3 गेंदे कीपर के पास, और कीपर भी वो कैच बॉल लेने में डरता था। अमोल सरांचा हा चेंडू अक्षयसाठी, बीट। अक्षय फक्त डीप मिड विकेटला मारायचा प्रयत्न करतोय, आणि हा चेंडू, हा बॉलर आणि कीपर दोघच खेळत आहेत, बॉलर आणि कीपर हे दोघच खेळत आहेत। ये जो टीम, हाँ हाँ ना, माहित है ना, हाँ वैसा है ना। ये अमोल सर का, जैसे मैंने पहले कहा था, बॉलर और कीपर दोनों के बीच में तीनों गेंदे उन्होंने बैट्समैन के बैट को, अभी बैट को बॉल लगा था लेकिन इनर साइड थी और वो कैच ड्रॉप हुआ शायद, ऐसा यहाँ पे तो दिख रहा है। और ये अमोल सरांचा हा दुसरा चेंडू, मिस हिट आहे, हा मिस हिट आहे। लॉंग ऑन वरती कुणालकडे हा झेल आलाय, आणि हा सोडला, आणि हा झेल सोडला तर मॅच सोडावी लागेल। हा झेल सोडला तर मॅच सोडावी लागेल, आणि
आणि गुड्डू आता ॲज अ कॅप्टन तो आता स्वतः लॉंग ऑनवरती आलेला आहे. त्यांनी कुणालला स्लीपमध्ये पाठवलेलं आहे. पण आज आपण काही खेळाडूंकडून किती कॅच सुटतील आणि किती फिल्डर्स आपण बदलणार. 11 खेळाडू आहेत. 11 खेळाडूंनी सगळ्यांनी मॅच जिंकण्यासाठी खेळावी लागेल. आणि असं म्हटलं जातं कॅच घ्या मॅच जिंका, कॅच सोडला मॅच सोडावी लागते. आणि तुम्ही 2 कॅच सोडलेत आणि 2 अशा खेळाडूंचे कॅच सोडलेत की जे खेळाडू 6 चेंडूमध्ये 4 सहज षटकार मारू शकतात. अशा खेळाडूचे तुम्ही झेल नाही सोडू शकत. हां माहीत आहे टेम्परेचर आहे, तापमान आहे, उष्णता आहे, पण तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये सुद्धा खेळावं लागेल. अशा खेळाडूंना आता चेंडूची बदल झालेली आहे. चेंडू बदलून घेतलेला आहे आणि अमोल पवार हे किरण यांच्यासाठी लास्ट CPL ची मला आठवण येते. अमोल पवार यांनी हा वाईट बॉल. अमोल पवार यांच्यावरती सुद्धा थोडा प्रेशर असेल कारण याच्या अगोदरची ओव्हर थोडीशी चांगली गेली होती. आणि 2 वर्षापूर्वी एका CPL मॅचमध्ये किरणनी अमोल पवार सरांना एका ओव्हरमध्ये 26 रन्स 26 तो दबाव थोडासा अमोल सरांवरती आहे असं वाटतंय. पण ते पुन्हा कमबॅक करतील आणि खूप छान गोलंदाज आहेत ते. एक खूप छान तटकावलेला चेंडू पण फक्त 2 धावा. अमोल सरांवरती थोडा प्रेशर असेल पण अनुभवी खेळाडू आहेत. महाराष्ट्रभर खूप टुर्नामेंट्स खेळतात आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये एक कार्यतत्पर अधिकारी अशी त्यांची ओळख. त्यांचा फिटनेस खूप चांगला आहे. अरे किरणने तटकावलेला हा मिस हिट आहे. हा मिस हिट आहे आणि हा कॅच घेतला आणि 29 धावांचा CPL चा जो रेकॉर्ड होता तर तो आज जणू काही बदला घेतल्यासारखाच. नाही अरे अमोल हात करते म्हणून बोलते. आणि हा एक खूप चांगली विकेट घेतलेली आहे. खूप चांगली विकेट घेतलेली आहे आणि चेंडू चांगला होता. चेंडू खूप चांगला होता. हा मिस हिट झाला आणि स्कोर आहे 23. स्कोर किती 23. हा 23 धावा झालेले आहेत. 24 चेंडूमध्ये 61 धावा. कॅल्क्युलेशन एक फलंदाज बसलेले आहेत आणि मॅच सुरू असताना बॉलरला तो स्कोर माहीत पाहिजे, बॅट्समनला स्कोर माहीत पाहिजे. तसं फडतरे म्हणून जे फलंदाज आता करण्यासाठी जाणार आहेत त्यांच्याकडे परफेक्ट कॅल्क्युलेशन आहे. 24 बॉल 61 म्हणजे मॅचची कशी रीड करायची, सिच्युएशननुसार कसं खेळायचं. अरे डोळ्याला लागला आणि खूप छान फलंदाजी करून किरण बाहेर येतोय आणि वेल प्लेड किरण, वेल प्लेड. आता अक्षयसाठी अंकित, हा सुद्धा तेज तर्रार गोलंदाज आणि हा मिस हिट आहे आणि हा पण नो मॅन्स लँड मध्ये हा पडतोय आणि नो मॅन्स लँड मध्ये या दोन धावांसोबत स्कोर होतोय 25. MK अकॅडमी मधून हे जे कुणाल, अंकित, तुषार हे तेज तर्रार गोलंदाज MK सरांनी तयार केलेत. अंकितचा हा दुसरा चेंडू आणि हा चेंडू अक्षयसाठी आहे आणि खूप छान फलंदाजी करतो अक्षय. आत्ता तो टच मध्ये नाहीये पण एकाच चेंडूमध्ये अरे हा कनेक्ट होत नाहीये. या टुर्नामेंट मध्ये अक्षयची म्हणावी तशी फलंदाजी बहरली नाहीये, तो टच मध्ये नाही असं म्हणतात. पण असं म्हटलं जातं परफॉर्मन्स इज टेम्पररी, क्लास इज परमनंट.
परफॉर्मन्स हा तात्पुरता असतो पण क्लास हा परमनंट असतो. हा ज्याच्याकडे क्लास असतो तो केव्हाही फॉर्ममध्ये येतो आणि जेव्हा का तो फॉर्ममध्ये येतो मिडल बॅट हा मुकेशला टाकलेला चेंडू अप्रतिम चेंडू. म्हणजे तुम्ही ना एका म्हणजे तरुणाची एका 17-18 वर्षाच्या एका गोलंदाजाने एक जो लाईन आणि लेंथ कशी असावी हा बघण्यासारखा हा चेंडू होता. आणि पेस पण छान होता, लाईन छान होती, लेंथ चांगली होती. आणि मुकेश लास्ट मिस्टर CPL हा मिस्टर CPL होता. आणि हा अंकितने टाकलेला मुकेशला चेंडू हा फुलटॉस होता. पेसमुळे थोडंसं एलिव्हेशन नाही मिळालं, पेस खूप जास्त होता आणि फक्त एकच धाव लॉंग ऑनला. अतुलने खूप छान फील्ड केलं. चेंडू बॉलरकडे, अक्षय तयार. एका धावेनी स्कोर वाढतोय पण धावसंख्या एका धावेनी इम्प्रूव्ह होईल. पण मॅच जिंकायची असेल तर चौकार आणि षटकार. पुन्हा मिस हिट, पुन्हा अंकित आणि किपर यांचा खेळ सुरू झालाय. हा थोडा डीप मिड विकेटला मारायचा प्रयत्न करतोय आणि ह्याची लाईन आणि लेन चांगली असल्यामुळे हा किपरकडे चेंडू जातोय. कदाचित स्ट्रेट त्यांनी जर खेळायचा कव्हर्समध्ये किंवा लॉंग ऑन जर प्रयत्न केला स्ट्रेट तर कदाचित तो खूप छान कनेक्ट होऊ शकतो. पुन्हा बीट होतोय, पुन्हा डॉट बॉल. आणि हे षटक संपलेलं आहे. केव्हा गोलंदाजीला आला, गोलंदाजी षटक संपून गेला हे कळलं सुद्धा नाही. आणि लास्ट CPL मध्ये त्यांनी अंकितनी जो मिड विकेटला एक झेल घेतला होता तो अप्रतिम झेल होता. आजचं षटक सुद्धा लक्षात ठेवण्यासारखं. वेल बोल अंकित, वेल बोल. मला थोडंसं कॅल्क्युलेशन हवं आहे. 18 चेंडूमध्ये किती धावांची गरज आहे? 18 चेंडूमध्ये 58 धावा. काही अवघड नाहीये. एका षटकात 3 षटकार, एका षटकात 3 षटकार. लास्ट मॅच मध्ये गणेशला 4 षटकार मारून 26 रनची ओव्हर केली होती तेव्हा त्यांनी ती मॅच काढली होती. जर या ओव्हरमध्ये जर 12-15 रन आल्या तरी पुरेसे आहेत. फुलटॉस बॉल, संधीचा फायदा घेऊ शकले नाही. मुकेश भाई बहुत अच्छा बैटिंग करते हैं लेकिन क्या अभी ये सीजन में क्या हुआ है उनको? ॲक्च्युली त्यांचा पेस खूप जास्त आहे. अमोल सरांचा हा दुसरा चेंडू अक्षयसाठी. अक्षयला मोठा हिट घ्यावाच लागेल आणि हा मारलेला आहे पण हा सुद्धा मिस हिट वाटतोय. हा सुद्धा मिस हिट आहे. हे जे कॉर्डिनेशन, याचं कॉर्डिनेशन बघा, दोन्ही खेळाडूंचं कॉर्डिनेशन बघा. आणि जरा व्हिडिओ तुम्ही बघाल यूट्यूबमध्ये तर दोन्ही फिल्डर पहिले मैं पहले आप ऐसे करते करते वो कैच छूट गया. अरे भाई ये बड़ा प्लेयर है, इसका कैच आपने छोड़ा है, कैच छोड़ोगे तो मैच छोड़ना पड़ेगा. आता हा अक्षयसाठी हा तिसरा चेंडू. अमोल पवार आता अमोल पवार यांचा अक्षयला चेंडू आणि हा खूप छान आणि षटकार. व्हॉट अ शॉट यार. व्हेरी वेल प्लेड. हा थोडासा बाउन्सर टाकायचा प्रयत्न होता पण अक्षयनी ज्या वेगाने तो चेंडू आला त्याच्या डबल वेगाने त्याने तो मिड विकेटच्या दिशेने तटकावला आणि या 6 धावा. जर या उरलेल्या 3 चेंडूवरती जर 2 षटकार येत आहेत किंवा अजून एखादा षटकार जर येतोय तरी मॅच ऑन होऊ शकते. आता हा अमोल पवार यांचा अक्षयाला टाकलेला चेंडू आणि हा फुलटो षटकार. आणि हा याच्यावरती हा षटकार हा जेव्हा बॅटला लागला तेव्हाच त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला होता की षटकार. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. या खेळाडूचा फॉर्म गेला होता
पण क्लास आहे भाई, क्लास आहे. आता या चेंडूवरती बघूया काय होतंय. अक्षर टाकलेला हा पुन्हा झटकावलाय, पण नाही. 2 साठी कॉल आहे हा, 2 साठी कॉल आहे, 2 साठी कॉल आहे. आणि ह्या 2 धावा घेतल्या सुद्धा, 2 धावा घेतल्या सुद्धा. आणि हा खूप छान फलंदाजी करतोय. आणि 18 धावांचं आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 18 धावा गेलेले आहेत. आता एक चेंडू शिल्लक, एक चेंडू शिल्लक. जर या चेंडूवर मोठा फटका येतोय तर पुढच्या 2 ओव्हरचं काम मात्र अर्ध काम पत्ते होतंय. आणि ओ, हा एक बाउन्सर चेंडू होता, आणि बाउन्सर चेंडू होता, बॅटला लागला होता. आणि 1 धाव. 12 चेंडूमध्ये 38 धावा, 12 चेंडूमध्ये 38 धावांची गरज. आणि त्यांना बॅट देण्यासाठी किरण भोईर गेलेत. पण नक्की ते बॅट देण्यासाठी गेलेत की मेसेज देण्यासाठी गेलेत? कारण एवढ्या अनुभवी खेळाडूंनी जर एखादा चांगला मेसेज पास केला, आणि समोरच्या कोणत्या गोलंदाज येतोय, शेवटच्या षटकातला कोणता गोलंदाज असेल, शेवटच्या ओव्हरमध्ये किती रन्स करायच्या असतील तर त्या कशा केल्या जातील, हा एक शॉर्ट मेसेज दिलेला आहे. या 12 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे. समजा जर या षटकामध्ये 20 ते 22 धावा आल्या तर मात्र शेवटच्या षटकामध्ये बॉलरवर खूप प्रेशर येईल. असं म्हटलं जातं की शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच न्यायची नाही, आणि जर शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच नेली तर शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच कधी न्यायची नाही. म्हणजेच काय की तुम्हाला एक तर षटक बाकी असताना ती मॅच संपवावी लागेल, किंवा एक चेंडू बाकी ठेवून शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच बॅट्समननी घेऊन जायची नाही. 12 चेंडूमध्ये 38 धावांची गरज, 12 चेंडूमध्ये 38 धावांची गरज. आणि ओ, सुंदर मारलेला फटका, आणि हा षटकार. हा लो फुलटॉस होता, आणि लो फुलटॉस मुकेशनी फक्त त्याला एक दिशा दिली. आणि फक्त हा आपण बोलू शकतो पॉवर आणि टायमिंगचा जो मिलाप होता हा अप्रतिम होता. आणि 11 चेंडूमध्ये 32 धावा, 11 चेंडूमध्ये 32 धावांची गरज, 11 चेंडूत 32 धावांची गरज. जर या चेंडूवरती पुन्हा जर मोठा शॉट येतोय तर थोडं आव्हानात्मक. हे जे 11 चेंडूत 32 धावा, ह्या 10 चेंडूत 26 धावांवर कॅल्क्युलेशन येईल, आणि मग ते कॅल्क्युलेशन सोपं वाटायला लागेल. आता 11 चेंडूत 32 धावा, आणि हा अथर्वचा दुसरा चेंडू मुकेशसाठी त्याचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढला असेल. आणि हा टाकलेला अथर्वला चेंडू, आणि हा हो, गुड बॉल. 1 धाव कंप्लीट, 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याची इच्छा पण नाही आणि तयारी पण नाही. म्हणजे 10 चेंडूत 31 धावा. आणि अथर्वला प्रॅक्टिसमध्ये अक्षय बऱ्याच वेळा त्याला खेळतो, आणि दोघांनी एकमेकांचा बऱ्याच वेळा सामना केलेला आहे. त्यामुळे अक्षयला त्याची गोलंदाजी माहीत आहे, आणि मुद्दामून अक्षयने कदाचित स्ट्राईक घेतला असेल. 10 चेंडूत 31 धावा, अथर्वचा हा अक्षयला टाकलेला चेंडू, आणि हा प्रेशर आहे. हो, 10 चेंडूत 30, वाईड बॉल. जेव्हा प्रेशर येतो तेव्हा चुका होतात, आणि जेव्हा प्रेशर फक्त बॉलरवर नाहीये, हा फलंदाजावर पण आहे. आणि अथर्वने टाकलेला हा चेंडू, ओ वाईड, हा पुन्हा वाईड. हॅलो,
सुंदर बॅटिंगचा प्रदर्शन उंचावर मारण्याचा प्रयत्न केला अक्षय जाधव कॅच हवेमध्ये बघूया काय होत आहे कॅचच्या खाली प्लेयर आणि कॅच चेस विन मॅचेस आणि हा कॅच ड्रॉप केलाय का मॅच ड्रॉप केली थोड्याच वेळात समजेल आणि 3 रन घेण्यात यशस्वी झाला जिथे विकेटचा पतन झाला तर चौथी धाव पण घेण्यात यश मिळवलेलं आहे ते आणि मॅच मध्ये एंट्री घेताना दिसतोय तो भूमी एंटरप्राइजेसचा संघ जेव्हा धावांची आवश्यकता होती तेव्हा धावांची रोख लागली होती परंतु आता शेवटच्या षटकांमध्ये एवढी हाणामारी होत आहे आणि धावा झाल्या धाव फलकावरती 64 जिंकण्याची 85 धावांची आवश्यकता 8 धावांमध्ये 21 धावांची आवश्यकता 8 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आणि गोलंदाज आहे तो अथर्व अजून शेवटचे 3 चेंडू शिल्लक 4 चेंडू शिल्लक पाहूया काय 8 चेंडू आणि 21 धावा शेवटचे 2 चेंडू शिल्लक पाहूया अक्षय काय करतो कॅचेस विन मॅचेस म्हणतात या अगोदर कॅच सुटलेली आहे पाहूया काय करतो अक्षय त्या जुदानाचा फायदा घेतला आणि नक्कीच फायदा घेतलेला आहे आणि त्या जुदानाचा फायदा सिक्सर मध्ये रूपांतर केलेला आहे आणि सुंदर असा षटकार अक्षयच्या बॅट मधून आणि मॅच जवळ आलेली आहे 15 धावांवरती 7 चेंडू आणि 15 धावांचं लक्ष अतिशय रंगतदार सामना होतोय आपल्याला पाहायला मिळतोय कॅच ड्रॉप झाली आणि त्याचा पुरेपूर जीवनाचा फायदा घेतलाय तो अक्षयने कॅचेस विन मॅचेस म्हणतात हा लाईव्ह एक्झाम्पल आपल्याला बघायला मिळते जिथे कॅच पकडली असती तर मॅच फिरली असती परंतु अशा क्षणाला अक्षयने अतिशय चांगली सुरेख फलंदाजी करताना षटकार लगावला आणि धाव फलकावरती धावा सरसवल्यात पुढे आणि 7 चेंडू मध्ये आता आवश्यकता आहे ते 15 धावांची 7 चेंडू 15 धावा सुंदररित्या तटाला चेंडू 2 फलंदाज तळाकेबाद फलंदाज मुकेश आणि अक्षय गोलंदाजीचा मार्कवरती आहे तो अथर्व थोडासा घाबरलेला गोलंदाज पुढे काय होतं बघूया खोटा प्रयत्न टाकले चेंडू प्रयत्न केला होता फुलटा चेंडू झाला लो फुलटा उंचावून मारण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार 6 धावांसाठी जिंकण्यासाठी आता केवळ 9 धावांची आवश्यकता 7 चेंडू 9 धावांची आवश्यकता जीवदानाचा पुरेपूर फायदा घेत 2 चेंडूवरती सलग 2 षटकार ठोकले ते अक्षय याने आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात ते 9 6 चेंडू 9 धावा अतिशय उत्तम समीकरण झालंय कॅचेस इन मॅचेस आता स्वतः कर्णधार येतोय तो गोलंदाजीसाठी पुरेपूर विश्वास दाखवतोय पाहूया काय करतोय या अगोदरच्या गोलंदाजीमध्ये अथर्वने खर्च केल्या त्या जवळपास 29 धावा दिला 6 चेंडू मध्ये आणि इकडे समीकरण बदली झालं पाहूया आता पुढच्या गोलंदाजीवरती काय होते स्वतः कर्णधार गुड्डू गोलंदाजी धुरा सांभाळण्यात आलेले गुड्डूला पाहूया कशा पद्धतीने मुकेश खेळतोय कारण गुड्डू हा लेग स्पिनर आणि थोडेसे स्लोअर चेंडू टॉस करून टाकलेला गोलंदाज आहे पाहूया फलंदाजीमध्ये अशी चुनूक दाखवली तशी गोलंदाजीमध्ये दाखवतो की नाही 6 चेंडू आणि 9 धावा चला बढ़िया शॉट खेल दिया मिड ऑफ के ऊपर से 6 रन के लिए और बढ़िया विनिंग शॉट लगाते हुए यहाँ पे दिख रहा है मुकेश जो मैच चली गई थी उस मैच को लेके आया मुकेश यहाँ पे और साथ ही साथ में अक्षय बहुत ही बढ़िया प्रहार किया है गुड्डू के गेंद पर और 6 रनों का यहाँ पे सुंदर अशी फलंदाजी भूमी एंटरप्राइजेसच्या प्लेयर्सनी एकदम घमासान पुन्हा एकदा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता आउटसाइडच्या दिशेला वाईटच्या वाट बघत होता मुकेश परंतु पंचांचा कोणताही इशारा नाही आणि 4 चेंडूंमध्ये हव्या त्या केवळ 3 धावा समीकरण पूर्ण बदलून टाकलंय ते या भूमी एंटरप्राइजेसच्या संघाने भाऊया काय होतं पुढच्या चेंडूवरती इथे खळबळजनक गोष्टी करत आहेत या भूमी एंटरप्राइजेसच्या संघामध्ये उंचावर मारण्याचा प्रयत्न केला कॉटन बॉल आणि कॉटन बॉल व्हाट अ मॅच इथे मॅच मध्ये रंगत निर्माण होतो गुड्डू स्वतः कर्णधार आलाय तो गोलंदाजीसाठी पहिल्या चेंडूवरती प्रहार जरी झाला तरी दुसरा चेंडू डॉट आणि तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा विकेट घेतली ते गुड्डूने आणि सामन्यात परतताना दिसतोय कदाचित अथर्वची ओव्हर जर
चांगली पडली असती 10 किंवा 15 रनची तर कदाचित हे चित्र वेगळं असू शकलं असतं. पण आता खूप उशीर झालाय. पण पाहूया शेवटचे 3 चेंडू निर्णायक असतील. 3 चेंडूंमध्ये आता पाहूया 3 धावा होतात की नाही या भूमी एंटरप्राइजेसला. आतापर्यंत मोठा पल्ला गाठलाय 85 धावांचा. 85 धावांचा पाठला करताना धाव संख्या लावले मुकेशने एक शानदार खेळी केली पण शेवटच्या क्षणाला आपला विकेट टाकून परततो इकडे मुकेश. त्याची जागा घेणार आहे संतोष फडतरे. नॉन स्ट्राईकला असतील ते अक्षय महाडिक ज्यांनी उत्तम अशी फलंदाजी केलेली आहे आणि ते सध्या खेळपट्टीवरती आहेत. सामना करतील गुड्डूचा. फडतरे पाहूया कशा पद्धतीने खेळतात. फडतरे युजली खेळतात ते मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. पाहूया गुड्डू कशा प्रकारची रणनीती आखतोय. त्यांना टॉस बॉल कसे करतोय. रिव्हर्स पण खेळण्यामध्ये फडतरे माहीर आहेत. जर लेग स्पिन बॉल टाकला तर कदाचित ते रिव्हर्स पण मारतील. पण आता या फटक्यांची गरज नाही मला असं वाटतं. कारण हा सामना जवळपास भूमी एंटरप्राइजेसने आपल्या खिशामध्ये घातलाय. शेवटचे 3 चेंडू आणि 3 धावा. रबर बॅश गेम. सेंट्रल रबर बॅश बॉल. उंचावून मारण्याचा प्रयत्न केला टोलाला कव्हरच्या क्षेत्रामध्ये. पाहूया काय होत आहे. एक धाव काढण्यापर्यंत दुसरा काढण्यापर्यंत प्रयत्न केला पण परंतु कोणतेही इशारा झाला नाही तिथून. आणि फडतरे अक्षयना थांबवला तिथे एकच धावावरती समाधान मानले. शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 2 धावा पाहिजेत. जर हा सामना टाय झाला तर सुपर ओव्हरचा सामना खेळवण्यात येईल. हे प्रेक्षकांनी नोंद घ्यावी याची. आणि सामना रंगतदार होतोय. पहा गुड्डूनी पहिल्या चेंडूवरती षटकार गेला नसता तर कदाचित समीकरण वेगळं असं. पण आता पाहूया 2 चेंडू आणि 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. पाहूया तडाखेबाज फलंदाज स्ट्राईक वरती आहे अक्षय. पाहूया काय करतोय. एक धाव काढतोय की षटकाराने याच्यावरती शिक्कामोर्तब करतोय. पुढचा चेंडू घेऊन गुड्डू तयार. फुल टाकला चेंडू होता. कॅच आउट झालेला. बॅटची काढा घेतली आणि सुंदर असा झेल घेतलाय तो किपरने. आणि सामन्यात रंगत आलेली आहे. शेवटचा विकेट पडलाय तो अक्षय महाडिक याचा. 2 तडाखेबाज फलंदाज तंबूत परतताना आणि सामन्याला वेगळाच रंग आला आहे. जो सामना 6 चेंडू 9 धावांचा होता तो आता सामना 2 चेंडूवरती आला होता. 2 धावा आणि आता 1 चेंडू आणि 2 धावा. वा काय गेम आहे. प्रेक्षकांना पर्वणीच म्हणावी लागेल. ज्या पद्धतीची खेळी केली होती. एकदा बॅकफुटवरती गेलेला संघ पुन्हा एकदा मैदानात परतला. पुन्हा एकदा सामन्यात परतला आणि पुन्हा आता अशा स्थितीत आलाय की जिथे सामना कोणत्याही बाजूला जाऊ शकतो. आता सर्वस्व गोलंदाजावरती आणि फलंदाजावरती आहे. गोलंदाजी कशा प्रकारची गोलंदाजी करतो. आतापर्यंत टाकलेले हाताळलेला पहिला चेंडू सोडला तर बाकीचे चेंडू हाताळलेले एकदम अतिशय उत्तमरित्या हाताळले ते गुड्डू यांनी. स्लो टप्प्याचे चांगले चेंडू. थोडेसे लेग स्पिन करणारे चेंडू. थोडासा टॉस करणारे चेंडू. जे काय अंदाज आला नाही मुकेश आणि अक्षय यांना. आणि आपल्या 2 विकेट त्यांनी गमावले आहेत तिथे. पाहूया आता नवीन फलंदाज अनुराग ज्याला टक्या या नावाने ओळखलं जातं. पाहूया 1 चेंडू आणि 2 धावा असताना काय करतोय ते. 1 चेंडू 2 धावा. 1 चेंडू 2 धावा. जर 1 धाव काढली तर सामना टाय होईल आणि त्यानंतर सुपर ओव्हर खेळवली जाईल. पाहूया काय होतंय ते. इथे भूमी एंटरप्राइजेसच्या खेळण्यामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आपण पाहू शकतो. अतिशय चार्जअप झालेले आहे भूमी एंटरप्राइजेसचे. एक वेळेस वाटत सामना गेला परंतु मुकेश आणि अक्षयने हा सामना परत मिळवून दिलाय. पण आता परंतु जेव्हा सामना खिशात घालायची वेळ तेव्हा दोन्ही मोठे फलंदाज तंबूत परतलेत आणि आता जागा घेतोय अनुराग. 1 चेंडू 2 धावा. पाहूया काय होतं. 1 चेंडू 2 धावा. कशा प्रकारची गोलंदाजी करतो गुड्डू. पॉइंटच्या दिशेला एक प्लेयर. शॉर्ट कव्हर मध्ये एक प्लेयर. पाहूया काय करतोय. शॉर्ट लेग वरती एक प्लेयर. उंचावून माझा प्रयत्न केला. 1 धाव घेतलाय. 1 धाव झाली. 1 धाव टाय झालेली आहे आणि मॅच टाय. मॅच टाय. व्हॉट अ मॅच. गुड्डू बेस्ट बॉलर. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता असताना गुड्डूने हा सामना आपल्या बाजूने फिरवला. 2 तडाखेबाज फलंदाज तंबूत परतवले आणि धावा दिला तर केवळ 8. 6 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 8 धावा काढल्यात आणि सामना टाय झालाय. आणि टाय सामन्याची सुपर ओव्हर मध्ये खेळी होण्यात येईल. अतिशय रंगतदार सामना होता. अतिशय प्रेक्षणीय सामना होता आपल्यासाठी या सर्वांसाठी. 85 धावांचा 84 धावा करायच्या. 84 धावा फलकावरती लावल्यात आणि सुंदर असा खेळ आपण पाहिला ते भूमी एंटरप्राइजेस विरुद्ध CK किंग. टाय झालेला सामना.
हॅलो. आपण पाहू शकतो सेंट्रल रबर बॉल बॅश 2024 मध्ये अतिशय रंगतदार सामने झालेत. आत्ता जो झालेला सामना अतिशय रंगतदार सामना होता. त्या सामन्यात भूमी एंटरप्राइजेसने चांगली टक्कर दिली. शेवटचा सामना आला होता 6 बॉल 9 वरती आलेला सामना पुन्हा गुड्डूंनी आपल्याकडे खेचून काढला. जो सामना भूमी एंटरप्राइजेसने शेवटच्या 5व्या षटकात आपल्या बाजूने खेचला होता. 6 बॉल 29 रन अशा धावा अथर्वला ठोकल्या होत्या. अशाच परिस्थितीत गुड्डूंनी ही सिच्युएशन